हॅलो, काल बाळानं कुठलं आपलं चालू होतं एक्झाम्पल? हॅलो, S upon S raised to 4 plus 13 S square plus 36. पूर्ण झालं ना ते? हॅलो, पूर्ण झालं का ते? 2-3 स्टेप राहिलेत सर. केलं नाही का तेवढं? घरी करा म्हणलेलं की. केलं सर. मग ठीक आहे, असू दे. ठीक आहे, आज आपण मग नवीन चॅप्टर चालू करतोय, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. त्याच्या अगोदर MCQ च घेऊया का आता? मग MCQ च घेऊया. हा, ह्याच्यावर टेस्ट कधी ठेवायची सांगा? हॅलो बाळानो, ह्याच्यावर टेस्ट कधी ठेवायची सांगा? हॅलो, तिसऱ्या चॅप्टरची टेस्ट कधी घ्यायची असं विचारतोय तुम्हाला. हॅलो, अरे काय विचारतोय का? माझं मी देऊ टाइम? थर्सडे. थर्सडेला सगळ्यांना मान्य आहे का बघा? येस सर. ठीक आहे, थर्सडेला MCQ टाइप टेस्ट होईल चॅप्टरची. ठीक आहे, लाप्लास वरचे आपण हे बघू पहिल्यांदा, MCQ बघूया. स्क्रीन दिसते का बघा? शेअर केलेली स्क्रीन दिसते का? येस सर. येस सर. हा, ठीक आहे, एकच मिनिट.
पहिला क्वेश्चन बघा. लेट एल इनवर्स ऑफ एस मायनस ए डिवायडेड बाय एस मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय येणार रे? एस इज रिप्लेस्ड बाय काय दिसतंय? एस मायनस एस मायनस ए. याच्यावर एमसीक्यू ला क्वेश्चन विचारला जातो बरं का, इनवर्स शिफ्टिंग प्रॉपर्टी. एस इज रिप्लेस्ड बाय एस मायनस ए म्हणजे ई रेस टू 80 न मल्टिप्लाय एल इनवर्स एस मायनस ए रिप्लेस्ड बाय एस एस अपॉन एस स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कशाचं आहे? कॉस एच बीटी. ई रेस टू 80 कॉस एच बी टी. काय अडचण याच्यात कोणाला बघा? नो सर. लिहून ठेवा, ऍटलिस्ट आन्सर तरी लिहून ठेवा. हे सगळे एमसीक्यू ला विचारलेले क्वेश्चन आहेत बरं का, सॉरी युनिव्हर्सिटीला, आणि ह्याच्यातलेच रिपीट होतात तिकडे तिकडे. झालं का लिहून? येस सर. नेक्स्ट, एल इनवर्स ऑफ 1 अपॉन एस मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 16. काय येणार सांगा? आत्ताच सांगितलं एस इज रिप्लेस्ड बाय एस मायनस 3 म्हणजे काय? ई रेस टू 80 3D. ए ऑप्शन सर. सिम्प्लिफिकेशन सांगा की मला, बाकीच्यांना पण कळलं पाहिजे ना. सांगा. एस रिप्लेस्ड बाय एस मायनस 3 म्हणजे ई रेस E raised to 3t. मल्टिप्लाय एल इनवर्स ऑफ 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर येणार. मग 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर म्हणजे काय? 1/4 साइन 40 येतं. कळतंय का सगळ्यांना? येस सर.
झालं का रे, लिहून झालं का? येस सर. येस सर. त्याच्यात काय अडचण नाही ना? नो सर. नो सर. ठीक आहे. पुढं. पुढचा क्वेश्चन बघा. इफ एल ऑफ एफ ऑफ टी इक्वल टू फाय ऑफ एस, देन एल ऑफ एफ ऑफ टी डिवायडेड बाय टी. फॉर्म्युला आहे काय येतो रे? डिव्हिजन बाय टी, इफेक्ट ऑफ डिव्हिजन बाय टी काय येतं? फॉर्म्युला विसरले बघा, आता चॅप्टर शिकवलंय. सर काय तो? ऑप्शन डी. एस टू इन्फिनिटी फाय ऑफ एस ds. बरोबर ना? असंच आहे का राहिलंय काय? बरं, काय राहिलंय का? बाळांनो, काय राहिलेलं आहे का त्यामध्ये? नो सर. नो सर. बरोबर आहे ना डिव्हिजन बाय टी चा रूल? एस टू इन्फिनिटी Yes, फाय sir. ऑफ Yes, एस sir. ds. हा क्वेश्चन असा पण विचारला जातो बघा. खाली बघा. L of g of t equal to phi of s, then L of g of t upon t is. याच ऑप्शन डी, इथं ऑप्शन सी येतंय. कळते का? हाच क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने विचारलाय, फक्त एफ ऑफ टीच्या जागी जी ऑफ टी घेतलेला आहे. लक्षात येतंय का? Yes, sir. पुढे घ्या. If L of f of t equal to 1 upon s, e raised to minus 1 by s, then L of f of 3t. कुठली प्रॉपर्टी वापरायची रे इथं? हॅलो, कुठली प्रॉपर्टी वापरायची?
बाळानो काय विचारतोय, कुठली प्रॉपर्टी वापरायची इथं? प्रॉपर्टीचं नाव सांगा मला. डिव्हिजन बाय डिव्हिजन कुठे केलंय बघा बरं. डिव्हिजन बाय टीचा काय संबंध आहे का सांगा बरं. इथं काय आहे, तुमच्याकडे एफ ऑफ टी आहे आणि इथं एफ ऑफ 3t आहे. इथं चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी वापरली जाते. कुठली? चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. काय सांगते चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी? चेंज ऑफ स्केल झाले का? चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी झाले का? नो सर. झालं नाही? इफ असे बघा, इफ एल ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू फाय ऑफ एस, देन एल ऑफ एफ ऑफ ए टी इज इक्वल टू 1/a फाय ऑफ एस बाय ए. ही झाली नाही प्रॉपर्टी? नो सर. नो सर. नो सर. नक्की येस सर. नाही. झाली रे बाळा नो. फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टीच्या अगोदर बघा बरं. किंवा फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी नंतर. नसेल झाले तर लिहून घ्या आता. चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी याच्यावर एक्झाम्पल विचारलं जातं एमसीक्यू ला. एल ऑफ एफ ऑफ टी इक्वल टू फाय ऑफ एस, देन एल ऑफ एफ ऑफ ए टी इक्वल टू 1/a फाय ऑफ एस बाय ए. आता इथं बघा, तुमचा एल ऑफ एफ ऑफ टी काय दिलेलं आहे त्यांनी, तर 1/s e रेश टू -1/s दिलेला. काय म्हटलं याला? फाय ऑफ एस म्हटलं. मग एल ऑफ एफ ऑफ 3t काय येणार? ए ची व्हॅल्यू काय झाली? 3. 3 म्हणजे 1/3 फाय ऑफ एस बाय 3. म्हणजे जिथं एस दिसतंय तिथं एस बाय 3 रिप्लेस करायचं. 1/3 ऑलरेडी आहे. 1 डिवायडेड बाय एस बाय 3 e रेश टू -1 डिवायडेड बाय एस बाय 3. सिंप्लिफिकेशन करा. काय ते सांगा. 3 ला 3 कॅन्सल होईल. 1/s e रेश टू -3/s. ऑप्शन डी. ऑप्शन डी. चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी लक्षात आली? समजलं का नाही? हॅलो सर अजून एक एक्झाम्पल द्या. हा अजून एक देतो. हे लिहून घ्या अगोदर पहिल्यांदा.
झालं का? येस सर. पुढं काय बोलू की आपण? हॅलो हॅलो येस सर. बघा, लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टी काय? बाळानो, येस सर. 1/a² लाप्लास + 1. ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टी काय येतं? 1/a² + a² 1². 1/a² + 1. आता लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन 5t काय येतं? तर 5/a² + 1 येतं. बरोबर आहे ना? 25 ना? सॉरी 25. तेच आपण ह्या फॉर्म्युल्यानं बघा, मी ह्याला 5 म्हणतो. आता इथं टी च्या ऐवजी 5t झालेला आहे. बरोबर आहे का? येस सर. म्हणजे a ची व्हॅल्यू झाली 1/5. बरोबर? येस सर. I of s/5. जिथं s दिसतंय तिथं s/5 टाका. 1/s/5² + 1. डिनॉमिनेटर सेम करा. 1/5 1/s² + 25 अपॉन 25 येईल. म्हणजे 5/s² + 25 आलं का? येस सर. काय अडचण? हॅलो हॅलो, काय अडचण आहे का? हॅलो सर येस. सर ते +1 कसं आलं? प्लस काय म्हणताय कळलं नाही. सर ती सेकंड स्टेप आणि कसं सांगा? हा 1/5 1/s/5² + 1 ते सांगा, कळालं नाही. s/5 हे कळालं नाही का? येस सर. इथं s² आहे, इथं s आहे. बरोबर आहे का? येस सर. इथं s च्या जागी s/5 पुट केलंय फक्त. खाली चेक करा, s च्या जागी s/5 टाकू.
हॅलो हॅलो बाळानो, क्लिअर झालं का परत सांगू? समजलं. अजून एक एक्झाम्पल घ्या. बघा, एल ऑफ ई रेश टू टी काय येतं सांगा? 1/s minus a. 1/s मायनस 1 येतं ना, याची व्हॅल्यू Yes, 1 sir. आहे. ह्याला मी फाय ऑफ एस म्हटलं. आता मला सपोज एल ऑफ ई रेश टू 4t काढायचा आहे. याचा आन्सर येतं 1/s मायनस 4. हे मला माहित आहे. मी चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टीनं जर सॉल्व्ह करायला गेलो तर ए ची व्हॅल्यू झाली 4, बरोबर आहे. इथं येणार Yes, sir. 5/s/4. म्हणजे जिथं एस दिसतंय तिथं s/4 रिप्लेस करायचं. करून बघा. इज इक्वल टू 1/4 5/s/4. जिथं एस दिसतंय तिथं s/4 टाकलं म्हणजे 1/s/4 मायनस 1. आता डिनॉमिनेटर कॉमन करा. 1/4 राहिलं, सॉरी 1/4 तिथं लिहा. 1/4 ह्या 4 ना आत मल्टिप्लाय करा. काय येते तुम्हाला? 1/s मायनस 4 येतंय का? Yes, sir. Yes, sir. आता काय अडचण आहे? काय अडचण आहे का? No, sir. हा, ठीक आहे. हेच एक्झाम्पल तुम्हाला हे पण विचारलं जातं, म्हणजे MCQ ला डायरेक्ट प्रॉपर्टी पण विचारली जाते बरं का. कशी विचारली जाते सांगतो तुम्हाला. दिसतंय का? If L of f of t equal to 5/s, then L of f of at. काय तो ऑप्शन याचा? हा, काय तो? 1/a 5/s/a. 1/a 5/s/a. ऑप्शन सी. पुढं
यल ऑफ इंटिग्रल 0 to t sin 2u du कुठली प्रॉपर्टी आहे ही? कुठली प्रॉपर्टी आहे? हॅलो, Laplace transform of integral. हॅलो बाळानो, कुठली प्रॉपर्टी आहे ही? हॅलो बाळानो, हॅलो हॅलो बाळानो, कुठली प्रॉपर्टी वापरावी लागेल इथं? Laplace transform of integral. हा, म्हणलं आपला ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रल काय सांगतं इथे? एफ ऑफ टी काय घेणार? Sin 2t. साइन 2t घ्या. एल ऑफ एफ ऑफ टी काय झालं? 2 upon s square plus 4. आणि इंटिग्रलचा फॉर्म्युला काय? 1 अपॉन एस फाय ऑफ एस, बरोबर ना? Yes, sir. काय आलं इथं? टू अपॉन एस S into s square plus 4. काय अडचण आहे का याच्यात? No, sir. लिहा ते. नेक्स्ट, एल इनवर्स ऑफ ई रेश टू मायनस टी साइन एच ऑफ टी सांगा. Option C. साइन एच टी च काय येतं?
वन अपॉन एस स्क्वेअर मायनस वन स्क्वेअर आणि ई रेस टू मायनस टी न मल्टिप्लाय केलंय म्हणजे एस इज रिप्लेसड बाय काय S plus 1. S plus 1. ऑप्शन सी. A ना सर. सॉरी 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 ए ते ए मी एस प्लस वन बघितलं नाही वरच. वन अपॉन ए ते ए. ठीक आहे पुढं. एल इनवर्स ऑफ फाय ऑफ एस प्लस ए काय तर इनवर्स शिफ्टिंग प्रॉपर्टी आहे काय तर सांगा. Option B. Option B. ऑप्शन बी एस इज रिप्लेसड बाय एस प्लस ए आहे म्हणजे कशानं मल्टिप्लाय होत ई रेस टू मायनस 18 बरोबर ना. Yes, sir. बी ऑप्शन इज करेक्ट वन. झालं का लिहून. झालं No, sir. लिहा पटपट लिहा. The value of the integral 0 to infinity e raised to minus st sin t dt काय करणार रे. हॅलो. इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी म्हणजे काय असतं. बाळानो ही डेफिनेशन आहे. एल ऑफ साइन टी डेफिनेशन ऑफ लाप्लास ट्रान्सफॉर्म वरून लिहू शकतो ना ते. Yes, sir. मग एल ऑफ साइन टी काय येतं. वन अपॉन ए स्क्वेअर प्लस वन. लक्षात येते का. Yes, sir. सेम एक्झाम्पल
नाही, मगाचं एक्झाम्पल आहे. ते असू द्या, परत घेतो आता अजून एकदा. झालं ना ते? हॅलो, झालं का? Yes, sir. हे मगाचीच प्रॉपर्टी आहे बघा. L inverse of f of s equal to f of t, then L inverse of f of s plus a. S is replaced by s plus a म्हणजे e raised to minus 80 न बाहेर मल्टिप्लाय होईल, L inverse of f of s येईल. ऑप्शन ए. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट, L inverse of 6 upon s plus 2 bracket square plus 36. आता s is replaced by s plus 2 कशाने मल्टिप्लाय करतो? E raised to minus 2t. 2 minus 2t. L inverse of 6 upon s square plus 6 square कशाचं आहे हे? sin 60. sin 60. ऑप्शन डी येत आहे. झालं का? Yes, sir. इंटिग्रल 0 to infinity sin t upon t dt. झिरो टू इन्फिनिटी म्हटलं की नेहमी कशाचा विचार करायचा? Definition. डेफिनेशनचा. इथं लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टी काय येईल? 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1. बरोबर. आता डिव्हिजन बाय टी रूल काय सांगतो? डिव्हिजन बाय टी रूल इंटिग्रल s टू इन्फिनिटी फाय ऑफ s ds. याला फाय ऑफ s म्हणतो आपण. मी डायरेक्ट लिहितो आता 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1 ds. 1 इंटिग्रेशन काय येतं? 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1 च tan इनवर्स s. बरोबर का? Yes, sir. Yes, sir. s टू इन्फिनिटी म्हणजे tan इनवर्स इन्फिनिटी म्हणजे पाय बाय 2 मायनस tan इनवर्स s. हे काय झालं तुमचं? L ऑफ साइन टी अपॉन टी. बाय डेफिनेशन इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी e रेस टू मायनस एस टी साइन टी अपॉन टी डी टी. पाय बाय 2 मायनस tan इनवर्स s. हॅलो, आता बाळांनो s इक्वल टू काय पुट करावं लागेल?
झिरो पुट करावं लागेल त्यावेळी हे 1 येईल. 0. झिरो पुट करा. हा काय येते आन्सर? π/2 मायनस टॅन इनवर्स 0 म्हणजे π/2 येईल. ऑप्शन बी. कळते का? हॅलो. Yes, sir. एखादं MCQ सोडवावं पण लागतं, लक्षात ठेवा. नाही सगळंच म्हणणार तुम्ही डायरेक्ट येतील असं काही नसतंय. डिपेंड्स असतंय एक्झामिनर कुठल्या पद्धतीने टाकतो त्याच्यावर. समजलं काय? Yes, sir. लिहून झालं? Yes, sir. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी कॉस टी. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी कॉस टी. कॉस टीचं लाप्लास ट्रान्सफॉर्म काय येतं रे? S upon a square plus 1. मल्टिप्लिकेशन बाय टी म्हणजे काय येतं? Minus d upon ds phi of s. डी अपॉन ds phi of s. s upon a square plus 1 च. Denominator as it is derivative of numerator minus numerator as it is derivative of denominator upon denominator square. सांगा. मायनस बाहेर राहिलं बघा. s स्क्वेअर मायनस 1 येईल. s स्क्वेअर मायनस 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1 रेश टू 2. सर 1 मायनस स्क्वेअर यायला पाहिजे ना. मायनस बाहेर आहे की बाळा. हा मायनस हा येस सर. मायनस नात मल्टिप्लाय केलं. मी डायरेक्ट लिहिलंय स्टेप. काय अडचण आहे का याच्यात? नो सर. रोल नंबर 3.
4 7 8 9 10 roll number 13 roll number 16 18 19 21 22 26 28 30 34 35 39 40 41 ठीक आहे. लाप्लास ट्रान्सफॉर्म मध्ये अजून कुणाला काय प्रॉब्लेम आहे का बघा. असेल तर सांगा मला. उद्यापासून आपण नवीन चॅप्टर सुरू करू. मग आहे का काय अडचण? हॅलो हॅलो No, No, sir. sir. उद्यापासून पार्शल चालू करू आपण. करू बंद. Yes, sir.